मित्रांनो नमस्कार, मी नितेश आणि तुम्ही बघत आहात मानव धर्म की जय या यूट्यूब चॅनल वरती मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करीत आहे। बहिणीच्या दुःखामध्ये भावांच्या सुखामध्ये, बहिणींच्या डोळ्यातील अश्रूमध्ये भावांच्या अडचणीमध्ये, एकमेकांच्या सुखदुःखात सहानुभूती, प्रेम, जिव्हाळा या अतूट नात्यांना जोपासणाऱ्या बहीण भावास रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। हिंदू धर्मातील पौराणिक काळानुसार पूर्वीच्या काळात मुलींचे लग्न होऊन ती माहेरून सासरला जात असे। पूर्वीच्या काळी एवढ्या सुख सुविधा नव्हत्या, येण्या जाण्याकरिता साधन फार कमी असायचे, तिला तिथून वर्षानुवर्षे माहेरला यायला वेळ मिळत नव्हते, त्यामुळे ती मनाने व विचाराने खचलेली असायची। नवऱ्याच्या घरी जरी नवऱ्याचे प्रेम मिळत असले तरी तिच्या पारिवारिक जीवनात तिला खरंच आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, कौटुंबिक जीवनात आनंद मिळतो की तिच्या वाटेला सासरमध्ये फक्त काम आणि अत्याचारांना सहन करावे लागतात। सासरच्या अतिप्रेमळपणामुळे कदाचित मुलगी ही माहेरला यायला विसरून जाईल, हे जाणून घेण्याकरिता एका बापाला आपल्या लेकीबद्दल तळमळ असायची। याच साऱ्या गोष्टीचे औचित्य साधून बापाने भाऊ बहिणीच्या रेशमाच्या नातं तयार केलं। कालांतराने या नात्यांना हिंदू धर्मातील पौराणिक ऐतिहासिक कथांना जोडण्यात आलं। यालाच आज आपण रक्षाबंधन या नावाने संबोधतात। रक्षाबंधना निमित्ताने का होईना बहीण वर्षातून एकदा तरी सासर होऊन माहेरला येईल व आपल्या संसारिक जीवनातील सुख, दुःख, वाईट, चांगले, आनंदमय प्रसंग सांगून आपल्या भावना व्यक्त करेल। रक्षाबंधन नुसते एका धाग्या पुरते मर्यादित नसून, या काळा पुरते मर्यादित नसून, ते अतूट नातं आहे। त्यात बहीण भाऊ यांची आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, सहानुभूती व कठीण काळातील वेळेस सुख दुःखात सहभागी होण्याचा एक पर्व असतो। ज्या दिवशी बहीण भावाच्या हाताला राखी बांधते, भाऊ बहिणी धाग्याच्या बंधनात बांधले जातात व एकमेकांना वचनबद्ध होतात। जरी कधी काळी बहिणीवर कठीण प्रसंग निर्माण झाले, बहिणीला आर्थिक अडचणी निर्माण झाली किंवा तिच्यावर दुराचार, अत्याचार निर्माण झाले, तर भाऊ तिला वचन देतो की मी तुझ्या प्रत्येक संकटाच्या वेळेस तुझ्या मदतीला धावत येईल व तुला मी मदत करेन। त्याचप्रमाणे बहीण सुद्धा भावाला वचन देते की भाऊ राया, जेव्हा कधी तुझ्यावर कोणतेही वाईट प्रसंग निर्माण झाले तर मी तुझ्यासाठी धावून येईल। म्हणून म्हणतात, डुंगराची गाडी बंधू माझ्या घेऊन येईल ग, आणि मी माहेराला जाईन ग।